नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। दिनदर्शिका या चॅप्टरचा हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सर्वसाधारण वर्ष म्हणजे सामान्य वर्ष, तसेच लीप वर्ष, सामान्य वर्ष कशाला म्हणतात, त्याचे दिवस किती, त्याच्यानंतर 53 वेळा वार कोणता येतो, 52 वेळा कोणता येतो, त्याच्यानंतर लीप वर्ष म्हणजे काय, कशाला लीप वर्ष म्हणायचं, त्याच्यामध्ये एकूण दिवस किती, फेब्रुवारीचे 29 दिवस, त्याच्यानंतर 52 वेळा वार कोणकोणते येतात, 53 वेळा वार कोणकोणते येतात हे बघितलं आपण। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एखादी तारीख दिली तर त्याच्या अनुषंगाने आपण दुसऱ्या तारखेचा वार कसा काढायचा हेही बघितलं। जर बाण डाऊनवर्ड डायरेक्शनला असतील तर प्लस मानायचं, अपवर्ड डायरेक्शनला असतील तर मायनस मानायचं। या पद्धतीने आपण क्विक मेथडनं कसं सोडवायचं हेही बघितलं। बघा पुढचा प्रश्न, टाइप नंबर 4, सर्वसाधारण वर्षातील पहिला दिवस शुक्रवार आहे, तर त्या वर्षी 10 डिसेंबरला कोणता वार असेल? ऑप्शन नंबर 1 बुधवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 गुरुवार आणि ऑप्शन नंबर 4 शनिवार। बघा कसं सोडवायचं। काय आहे? सर्वसाधारण वर्ष म्हणजे सामान्य वर्ष आहे, पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी। 1 जानेवारीला काय आहे? शुक्रवार। जर 1 जानेवारीला शुक्रवार असेल तर काढायचे का आपल्याला 10 डिसेंबर। 10 डिसेंबरला कोणता वार असेल? बरोबर। आता दिवस किती आहेत बघा। आता आपण ते टेबल टाकत बसणार, बरोबर। फक्त ईडीसी लिहून घेऊ आपण। 30 32 32 3 32 32 3, बरोबर। दिवस जानेवारीचा 1 दिवस आजचा दिवस आहे, आजचा दिवस संपला, पुढे किती दिवस राहिले? 30 दिवस राहिले। 31 दिवसाचा जानेवारी असतो, म्हणून हे जानेवारीचे 30 दिवस शिल्लक राहिले प्लस। आता डिसेंबर पर्यंत जायचंय आपल्याला, म्हणजे हे फेब्रुवारी पासून नोव्हेंबर पर्यंत जावं लागेल, बरोबर। किती झालं? 5 आणि 5 10, 10 10 20 आणि 3 23, बेरीज किती आली? 23 आली, बरोबर। प्लस 23 अधिक 10, 10 म्हणजे डिसेंबरचे 10, बेरीज किती झाली व्हायची? 23 आणि 10, 23 आणि 10 33, 33 प्लस 30 म्हणजे किती? 63, 63 झाली। म्हणून बाकी दिवस बरोबर दिवस बाकी किती राहतात आठवडे तयार करून? इज इक्वल टू 63 डिवाइडेड बाय 7 म्हणजे किती? 0 बाकी, 0 बाकी दिवस, 0 बाकी दिवस म्हणजे शुक्रवारमध्ये 0 मिसळा म्हणजे काय? शुक्रवारी। म्हणून डिसेंबर बरोबर 10 डिसेंबर बरोबर शुक्रवार, शुक्र अधिक 0 म्हणजे काय? शुक्रवार। येते लक्षात? काय असेल? शुक्रवार असेल। आपण काय केलं? 1 जानेवारी शुक्रवार आहे म्हणजे जानेवारीचे 30 दिवस शिल्लक राहिले। एडीसी ने नोव्हेंबर पर्यंतचे दिवस 23 आहेत, प्लस डिसेंबरचे 10 दिवस, 30 प्लस 23 अधिक 10 63, याचे किती बाकी दिवस किती शिल्लक राहतात हे बघितलं आपण। 63 डिवाइडेड बाय 7 का? तर 7 दिवसात आठवडा असतो। 63 डिवाइडेड बाय 7 म्हणजे 0 बाकी, 9 7 63, बरोबर। म्हणून 0 बाकी राहील। शुक्रवारमध्ये 0 दिवस मिसळले म्हणजे काय? शुक्रवारी। आणि हे जर तुम्हाला डायरेक्ट सोडवायचं असतं दुसऱ्या मेथडनं तर ते कसं सोडवायचं बघा। हे दुसऱ्या मेथडनं सोडवायचं, कसं सोडवायचं? क्विक मेथड, 1 जानेवारी शुक्रवार आहे,
1 जानेवारीला जर शुक्रवार असेल तर हे सामान्य वर्ष, सर्वसाधारण वर्षामध्ये जो वार 1 जानेवारीला असतो तोच 31 डिसेंबरला असतो, बरोबर. म्हणून 31 डिसेंबरलाही शुक्रवार असेल. पण 31 डिसेंबरला शुक्रवार असेल 7 मायनस करा त्यातनं, बरोबर. 31, 24, 17, 10, 3, बरोबर. 31 ला पण शुक्रवार असेल, 24 ला शुक्रवार असेल, 17 ला शुक्रवार असेल, 10 ला शुक्रवार असेल, 3 ला पण शुक्रवार असेल. आपल्याला विचारलंय काय, 10 डिसेंबर विचारलंय, म्हणून हा आला 10 डिसेंबर. म्हणून 10 डिसेंबर वार कुठला असेल, शुक्रवार. येते लक्षात. अशा पद्धतीने हे सोडवता येईल. हे तोंडी आहे, याला आपण कॅल्क्युलेशन जर केलं, याला तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. येते लक्षात. 1 जानेवारीला शुक्रवार असेल तर 31 डिसेंबरला पण शुक्रवार असेल. 31 डिसेंबरला शुक्रवार असेल तर त्या महिन्यातले शुक्रवार काढून घेतले आपण, की जेणेकरून जे 10च्या जवळ असेल ते ऍडजस्ट करू शकू आपण. पण 31, 24, 17, 10 आणि 3 याला शुक्रवार असणार आहे, म्हणजे 10 डिसेंबरला शुक्रवार असेल. बघा पुढचं गणित. जर 2022 सालचा स्वातंत्र्य दिन सोमवार आहे तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल. ऑप्शन नंबर 1 सोमवार, ऑप्शन नंबर 2 मंगळवार, ऑप्शन नंबर 3 बुधवार आणि ऑप्शन नंबर 4 गुरुवार. काय म्हणतोय, 2022 हे कसलं साल आहे, सर्वसाधारण वर्ष आहे, बरोबर. पण स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन म्हणजेच काय, 15 ऑगस्ट. कुठला वार आहे, सोमवार. 15 ऑगस्टला जर सोमवार आहे तर काढायचे का आपल्याला प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय, 26 जानेवारी. 26 जानेवारीचा वार. म्हणजे आपल्याला काय करायचंय, पाठीमागं जायचं. 15 ऑगस्ट माहिती आहे, 26 जानेवारीकडे जायचं म्हणजे पाठीमागं जायचं. कसं आहे वर्ष, सर्वसाधारण वर्ष आहे, बरोबर. म्हणून याच्यामध्ये फेब्रुवारीचे 28 दिवस असते, म्हणून दिवस बरोबर. छोट्याकडूनच मोठ्याकडे जायचं असतं, बरोबर. कंसात छोटं काय आहे, 26 जानेवारी. 26 जानेवारी नंतर जानेवारीचे किती दिवस शिल्लक राहिले, 5 दिवस शिल्लक राहिले. 31 चा जानेवारी असतो, त्यामुळे 16 नंतर 5 म्हणजे 31, बरोबर. 5 प्लस आता ऑगस्ट पर्यंत जायचंय, म्हणजे आपण ईडीसी लिहून घेऊ. 30, 32, 32, 3, 32, 32, 3. जानेवारी तर गेला, फेब्रुवारी पासून ते जुलै याची बेरीज करा. किती आली, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13. येते लक्षात. किती आली बेरीज, 13. ईडीसी चे हे 13 प्लस ऑगस्टचे किती आहेत, 15. चिन्ह कसलं येईल, मायनस येईल. का तर पाठीमागे जायचं, मायनस. इजी. 15 5 20, 20 आणि 13 33 वजा 33 आलं, म्हणून बाकी दिवस इज इक्वल टू वजा 33 डिवाइडेड बाय 7. 7 चौक 28, बरोबर आहे.
किती राहिले? 5 राहिले, पण चिन्ह कसलं आहे? मायनस आहे, म्हणून -5 दिवस. -5 बाकी दिवस. -5 बाकी दिवस. म्हणून 26 जानेवारी बरोबर. सोमवार वजा 5 दिवस. सोमवार मधनं 5 दिवस मायनस करा, किती आलं बघ? रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. एक तर 5 दिवस मायनस करा किंवा 2 दिवस पुढे टाकला. उत्तर किती आलं? बुधवार. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येते लक्षात? ही एका स्टेप मध्ये तुम्हाला मांडता येईल. इथं आपण वेगळं वेगळं तर मांडलं. पेपर मध्ये फक्त हे मांडायचं, डिवायडेड बाय 7 करायचं, तिथं लगेच वजा 5 करून टाकायचं. इथं सोमवार दिलेला आहे, त्यातनं 5 मायनस करायचं किंवा 2 प्लस करायचं. एका स्टेप मध्ये उत्तर होऊन जाईल. लक्षात येत आहे? स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सोमवारी होतं, तर 26 जानेवारी काढायचं, म्हणजे पाठीमागे जायचंय. म्हणून हे चिन्ह मायनस आहे. चिन्हावरती सर्व आहे. हे चिन्ह मायनस आलं, त्याचे 7 ने डिवाइड केलं का तर आठवडा 7 दिवसाचा असतो. बाकी दिवस राहिले 5 राहिले, -5 राहिले, म्हणून सोमवार मधनं -5 केलं तर काय आलं? बुधवार. येते लक्षात? बघा पुढचं. रवी. फॅक्ट नंबर 6. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर त्याचा जन्म सोमवारी झाला असेल तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला? ऑप्शन नंबर 1 शनिवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 गुरुवार आणि ऑप्शन नंबर 4 मंगळवार. बघा, रवी हा त्याच्या बहिणीपेक्षा कितीने मोठा आहे? 732 दिवसांनी. इथं असेल रवी, म्हणजे 732 दिवसानंतर त्याची बहीण जन्मली. बरोबर? 732 दिवसानंतर त्याची बहीण जन्मलेली. म्हणून रवीचा जन्म कधीचा आहे? रवीचा जन्म जर सोमवार असेल आता बघा बाकी दिवस किती? बाकी दिवस 732 दिवस डिवायडेड बाय 7. 7 1 7, 3 घेतलं, शून्याचा भाग बसला, त्याच्यावर 2 आलं, 32 झालं. 7 चौक 28. बरोबर? 7 चौक 28 म्हणजे किती? 4 शिल्लक राहील, म्हणजे +4. +4 बाकी दिवस. येते का लक्षात? त्याला भाग दिला, बाकी किती राहतील? तर 4 राहतील. हे काय आहे? हे तर पुढं आहे. जर पुढं असेल तर हे कसं होतं? प्लस कन्सिडर होतं. हे प्लस असेल. बरोबर? किती राहिली? +4 बाकी. म्हणून जन्म कुणाचा? बहिणीचा जन्म. बहिणीचा जन्म सोमवार अधिक 4 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. कोणता वार आला? शुक्रवार. ऑप्शन नंबर 2 बरोबर. येते लक्षात? 732 दिवसांनी मोठा आहे म्हणजे तो अगोदर जन्मला आहे. बहीण 732 दिवसानंतर जन्मली गेली, म्हणून 732 हे प्लस आलं. पण 732 डिवायडेड बाय 7 बरोबर किती आलं? 4 बाकी शिल्लक राहील. हे कशी आहे? प्लस आहे,
का तर पुढची बाकी आहे म्हणून 4 बाकी आहे. बहिणीचा जन्म सोमवार अधिक 4 दिवस किती झाले? शुक्रवार. येते लक्षात? त्याचे परत वर्ष येन तेन करत बसू नका. डायरेक्ट बाकी काढायची, बाकी दिवस काढायची. सोमवार मध्ये 4 बाकी दिवस मिसळले, उत्तर आले किती? शुक्रवार. बघा पुढचं गणित. पॅट नंबर 7. रोहन स्मितापेक्षा 225 दिवसांनी मोठा आहे असून नेहा रोहनपेक्षा 38 दिवसांनी लहान आहे. तर स्मिताचा वाढदिवस, जर स्मिताचा वाढदिवस गुरुवारी असेल तर नेहाचा वाढदिवस कोणत्या वारी असेल? ऑप्शन नंबर 1 शुक्रवार, ऑप्शन नंबर 2 शनिवार, ऑप्शन नंबर 3 रविवार आणि ऑप्शन नंबर 4 सोमवार. बघा आता याच्यामध्ये कुणाला बेस मानले ते? स्मिताला. स्मिताचा वाढदिवस दिला आपल्याला, काय आहे? गुरुवार, म्हणजे स्मिता बेस आहे. रोहन स्मितापेक्षा 225 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे हा रोहन आला. त्याला स्मिता. स्मिता. आता रोहन हा 225 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे अलीकडे जन्मला का नाही, अगोदर जन्मला रोहन, याच्या कंपॅरिझन म्हणजे हे मायनस होईल, मायनस 225. कंपेअर कोणाला केलंय? स्मिताला केलंय, बरोबर. याच्यानंतर नेहा रोहन पेक्षा 38 दिवसांनी लहान आहे, म्हणजे इथून 38 दिवस हे प्लस आले, बरोबर. इथं आली कोण? नेहा. येते लक्षात? म्हणून दिवस स्मिता बेस आहे, तिच्यापेक्षा रोहन हा 225 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे अगोदर जन्मला. जर पाठीमागे जायचं असेल तर चिन्ह आपण कसलं घेतो? मायनस घेतो, मायनस 225. रोहन पेक्षा 38 दिवसांनी ही लहान आहे, म्हणजे नंतर जन्मलेली आहे नेहा. म्हणजेच काय? पुढं हे काय करतो आपण? प्लस असतं, म्हणून प्लस 38 इज इक्वल. यांची जर वजाबाकी केली किती होईल? 15. एकीकडे हात चाला, 15 15 8 गेलं, 7 राहिलं, बरोबर. याच्यानंतर 1 11 झालं, 11 3 गेलं, 8 राहिलं आणि 1 187 आहे वजाबाकी. त्यांची वजाबाकी करा. हे 25 ला 25 इथं जाईल, 25 पेक्षा 38 किती ना 13 ना मोठा आहे, 200 मधून 13 मायनस करा, 187 आलं. पण चिन्ह कसलं आहे याचं? मायनस चिन्ह आहे. चिन्ह कसलं आहे? मायनस आहे. वाटल्यास मी इथे लिहितो मायनस 187, बरोबर. म्हणून बाकी दिवस बरोबर. वजा 187 डिवाइडेड बाय 7. 7 1 7, 7 2 14, 4 उरलं त्याच्यावर घेतलं 7, 7 7 42, 47 मधनं 42 गेलं, किती राहिलं? 5 राहिलं. पण कसे? -5, -5 बाकी दिवस, बरोबर. म्हणून कोण काढायचं आता आपल्याला? नेहा. नेहाचा वाढदिवस बरोबर. नेहाचा वाढदिवस किती आला? स्मिताचा कधी आहे? गुरुवार. गुरुवार. स्मिताचा जर गुरुवार असेल तर नेहाचा कधी असेल? नेहा इज इक्वल गुरु -5 दिवस. गुरुवार मधनं 5 दिवस मायनस करा, बघ. बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार आणि शनिवार.
काय आलं? शनिवार. उत्तर काय आलं? शनिवार. 5 दिवस मायनस करा किंवा 2 दिवस पुढे टाका. गुरु प्लस गुरु मायनस 5. हे जे आहे, जे बेस मानलेला आहे तोच वार प्लस किंवा मायनस जे आपले बाकी आलेले ते करायचे असते. येते लक्षात? सगळं तुम्हाला एका स्टेप मध्ये मांडता येईल. एका स्टेप मध्ये कसं मांडता येईल बघा. बघा, पेपर मध्ये जर गणित करायचं असेल तर कसं करता येईल? दिवसभर दिवसभर 225 दिवसांनी मोठा आहे म्हणजे अगोदर जन्मला वजा 225, लहान आहे म्हणजे नंतर जन्मली इज इक्वल टू वजा 187 डिवाइडेड बाय 7 बरोबर वजा 5. बाकी म्हणून कोण काढायचे आपल्याला? नेहा इज इक्वल टू गुरु वजा 5 दिवस काय? शनिवार. बस एवढे 2 स्टेप मारेल पेपर मध्ये. तिथल्या तिथंच गणित करता आलं पाहिजे. हे सगळं आहे. मी फक्त तुम्हाला लिहून दिलं की जेणेकरून तुम्हाला डिटेल्स कळावे. हे 2 स्टेप मांडत बसताना मी त्यालाच जोडून सगळं स्टेप मांडत जाईल आणि तिथल्या तिथंच गणित करेल. येतं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. बघा पुढचं. टाइप नंबर 8 स्मिताचा वाढदिवस 23 मार्च 2022 रोजी बुधवारी असेल तर 9 सप्टेंबर 2022 रोजी कोणता वार असेल? ऑप्शन नंबर 1 मंगळवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 गुरुवार आणि ऑप्शन नंबर 4 सोमवार. बघा, एकच वर्ष आहे, त्याच वर्षातल्या 2 तारखा आहेत ते काढायचं. स्मिताचा वाढदिवस ही स्मिता. तेवीस मार्च 2022 वार कुठला आहे? बुधवार. वार कुठला आहे? बुधवार. म्हणून काय करायचं आपल्याला? 9 सप्टेंबर 2022 बरोबर. 9 सप्टेंबर 2022 काढायचं. बघा याच्यामध्ये दिवस एडीसी घेऊन घेऊ. 30 32 32 3 32 32 3 बरोबर. 23 मार्च आहे. मार्चचे किती दिवस शिल्लक राहिले? आता पुढे जायचंय. 23 मार्च पासून 9 सप्टेंबरला जायचंय म्हणजे सगळे प्लस असणार आहे बरोबर. पुढे जायचं म्हणल्यावर प्लस. 23 मार्च पुढे दिवस किती राहिले? मार्चचे 31 मार्च असतात बरोबर. म्हणून त्याचे राहिले 8 दिवस प्लस. आता मार्च गेला. एप्रिल पासून ते आपल्याला ऑगस्ट पर्यंत घ्यावं लागेल बरोबर. हे लक्षात कसं ठेवायचं? हे जून पर्यंत असतं, हे जुलै पासून डिसेंबर पर्यंत असतं असं लक्षात ठेवायचं. 5 आणि 2 7 7 आणि 3 10 आणि 3 13. बेरीज किती आली? 13. 8 प्लस 13 प्लस सप्टेंबरचे हे 9 बरोबर. 13 आणि 8 21 21 आणि 9 30 किती झालं? 30 झालं बरोबर. म्हणून बाकी दिवस डिवाइडेड बाय 7 म्हणजे किती आलं? 7 चौक 28 प्लस 2 बाकी
प्लस 2 बाकी दिवस प्लस 2 बाकी दिवस म्हणून ऍड करा हे 2 बाकी याच्यामध्ये म्हणून 9 सप्टेंबर बरोबर 2022 बुधवार प्लस 2 गुरुवार आणि शुक्रवार काय आलं उत्तर शुक्रवार आलं शुक्रवार ऑप्शन नंबर 2 येतंय लक्षात हे इथल्या इथंच करत चला हे बुध प्लस 2 बरोबर शुक्र बस इथल्या इथंच करायचं ते इकडे पळवायचं काय केलं 23 मार्च पासून 9 सप्टेंबरला जायचंय आपल्याला मार्चचे 8 दिवस शिल्लक राहिले एडीसी 13 आलं आणि 9 सप्टेंबरचे 9 आले बेरीज आली 30 डिवाइडेड बाय 7 बाकी राहिले 2 बुधवार मध्ये 2 मिसळलं किती आलं शुक्रवार आलं येते लक्षात तिथल्या तिथं हे एवढं मांडत बसत नाही पेपर मध्ये गणित करताना कसं करायचं गणित पेपर मध्ये असं करायचं पेपर मध्ये कसं गणित करायचं ते बघ दिवसभर मार्च आहे 23 मार्च आहे पुढे दिवस 8 राहिले एडीसी 13 प्लस सप्टेंबरचे 9 हे 30 झालं डिवाइडेड बाय 7 म्हणजे राहिलं 2 बाकी बरोबर किती राहिली 2 बाकी राहिले म्हणून काय आहे 9 सप्टेंबर बरोबर बुध अधिक 2 दिवस बरोबर काय आहे शुक्र बस हे 2 लाईन टाकायचे आपल्याला पेपर मध्ये एवढंच 2 लाईन करायचे उत्तर काढायचं येते लक्षात बघा पुढचं फॅक्ट नंबर 9 प्रणालीचा जन्म 26 एप्रिल 2001 रोजी बुधवारी झाला तर 2 मे 2005 रोजी कोणता वार असेल ऑप्शन नंबर 1 रविवार ऑप्शन नंबर 2 शनिवार ऑप्शन नंबर 3 सोमवार आणि ऑप्शन नंबर 4 शुक्रवार मग सेम गणित आहे याच्यामध्ये काय आहे वार आणि शार दोन्ही डिफरंट आहेत बरोबर आता ज्या फॉर्मॅट मध्ये आपण टाकणार नाही आता आपण डायरेक्ट गणित करणार आता जे पहिल्या व्हिडिओ मध्ये जे फॉर्मॅट बघितले होते आपण ते तसे टाकून एवढा वेळ निघाला आता त्यात पण एकदम शॉर्टकट बघा प्रणाली जन्म कधी झाला 26 एप्रिल 2001 वार कुठला आहे बुधवार काढायचे काय आपल्याला 2 मे 2005 बरोबर म्हणून दिवसभर ज्यादा दिवस आता 26 एप्रिल पासून 2 मे पर्यंत जायचं आपल्याला म्हणजे पुढे जायचंय बरोबर म्हणजे काय येतील साइन प्लस येतील 26 एप्रिलचे किती दिवस राहिले 4 दिवस शिल्लक राहिले प्लस मे चे किती दिवस राहिले 2 दिवस बरोबर हा झाला दिवसाचा पाठ आता हा वर्षाचा पाठ बघा किती आहे 2001 पासून कुठे जायचं आपल्याला 2005 पर्यंत किती वर्ष झाले फरक किती वर्षाचा आहे 4 वर्षाचा फरक आहे 2001 ते 2005 फरक कितीचा आहे 4 वर्षाचा ते लीप इयर आहे का आहे किती एक लीप इयर आहे कुठलं 2004 चं बरोबर 2004 ला 4 न भाग जातो ना बरोबर त्याच्यामुळे 4 अधिक 1 आपण दोन्हीही पुढे जातो
म्हणून ह्यांची चिन्ह कशी येतील प्लस येतील. येते लक्षात. याचंही चिन्ह प्लस आहे, याचंही चिन्ह प्लस आहे. किती झालं 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि 11 बरोबर. म्हणून बाकी दिवस 11 डिवाइडेड बाय 7 बरोबर किती आलं 4 दिवस आलं. 4 बाकी दिवस. चार बाकी दिवस बरोबर. म्हणून काय करायचं आपल्याला 2 मिनिट 2005 हे पळवा इकडं. बुध अधिक 4 बरोबर किती आलं बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणून किती बुध प्लस 4 दिवस बरोबर रविवार. ऑप्शन नंबर 1. इथल्या इथं पळवा. चला तुम्ही लिहिताना मी आपल्या तुम्हाला लिहून द्यायचे म्हणून इथं खाली एक लिहून देतो, पण इथल्या इथं 4 इथं पळवायचा, बुध प्लस 4 करायचं बरोबर किती आला रविवार. येतं लक्षात. याच्यामध्ये 2 फॉर्मॅट आपण टाकले नाही, एकाच स्टेप मध्ये हे कॅल्क्युलेशन केलं. हा जो पार्ट आहे हा पार्ट आपला आहे दिवसाचा पार्ट आणि हा आहे वर्षाचा पार्ट. लक्षात येत आहे. एप्रिलचे दिवस किती 4 दिवस शिल्लक राहिले ते 4, मेचे 2 दिवस. हे दिवसाचा पार्ट कंप्लीट झाला. हे पुढे जायचंय म्हणून हे प्लस आहे. कंसाच्या बाहेर प्लस चिन्ह आहे, जर चिन्ह नसेल तर प्लस असतं बरोबर. वर्षाचा पार्ट आहे 1 पासून 5 पर्यंत जायचं म्हणजे पुढे जायचंय. म्हणून किती वर्ष आहेत, फरक किती 4 वर्षाचा फरक आहे. त्याच्यामध्ये लीप इयर आहे का आहे, किती आहे एकच लीप इयर आहे. कुठलं 2004 चं. म्हणून 4 अधिक 1 हे वर्षाचा पार्ट पुढे जायचंय म्हणून याचं चिन्ह प्लस आलं. बेरीज झाली सगळ्याची 11 झाली. 11 डिवाइडेड बाय 7 म्हणजे किती आलं 7 चौक 7 1 7 बरोबर. किती राहिलं 4 बाकी राहिली. ही 4 बाकी आपण बुधवार मध्ये मिसळा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. अशा पद्धतीने तोंडी गणित तुम्हाला करता आलं पाहिजे. येते लक्षात. बघा पुढचं गणित. प्रश्न नंबर 10. 4 एप्रिल 2005 ला सोमवार असेल तर त्या वर्षीचा कोणता वार 53 वेळा येईल. ऑप्शन नंबर 1 शुक्रवार, ऑप्शन नंबर 2 सोमवार, ऑप्शन नंबर 3 शनिवार आणि ऑप्शन नंबर 4 रविवार. आता एक आहे 2005 आहे. 2005 हे कसलं वर्ष आहे, सर्वसाधारण वर्ष आहे बरोबर, सामान्य वर्ष. म्हणजे याच्यामध्ये काय आहे 1 जानेवारीचा जो वार आहे तोच 53 वेळा आहे. आपण कन्सेप्ट बघताना बघितलं होतं बरोबर. 2005 हे सर्वसाधारण वर्ष. किंवा सामान्य वर्ष असंही म्हणतात. त्याला सामान्य वर्ष असंही म्हणू. म्हणजेच काय तर 1 जानेवारीचा वार जो आहे हा 53 वेळा आहे. 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा. एक जानेवारीचा वार 53 बरोबर. 4 एप्रिल 4 एप्रिलला आहे सोमवार. मग आपल्याला 1 जानेवारीचा वार काढावा लागेल. 1 जानेवारीचा
हा वार काढावा लागेल म्हणून दिवस बरोबर. आता बघा 4 एप्रिल पासून आपल्याला पाठीमागे जायचं. कुठपर्यंत जायचंय? जानेवारी पर्यंत जायचं. 1 जानेवारी. येतंय लक्षात? पाठीमागे जायचे असेल तर चिन्ह कशी असतात? मायनस असतात. चिन्ह कशी असतात? मायनस असतात. ईडीसी 30 32 32 3 32 32 3. जाताना मात्र आपण काउंट करताना जानेवारी पासूनच काउंट करायचं राहतं. फक्त चिन्ह मायनस द्यायचे राहतं. 1 जानेवारी आहे. जानेवारीचे दिवस किती राहिले हो? 30 दिवस राहिले. 31 दिवसाचा जानेवारी असतो बरोबर. प्लस सर्वसाधारण वर्ष आहे, सामान्य वर्ष आहे म्हणजे त्याच्यामुळं फेब्रुवारीचं 0, मार्चचं किती 3 आणि एप्रिलचं किती 4. पण हे सगळं कसं आहे? पाठीमागचं काढायचंय म्हणून चिन्ह मायनस येईल. किती आलं? -37. म्हणून बाकी दिवस बरोबर. -37 डिवायडेड बाय 7. 7 5 35 म्हणून 2 दिवस. -2 बाकी दिवस. जर मायनस बाकी 2 दिवस असतील म्हणून 1 जानेवारी सोमवार -2 दिवस. सोमवार मधून 2 दिवस मायनस झाले. रविवार आणि शनिवार. म्हणून 53 वेळा वार. कोणता असेल? शनिवार. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात. हे किती आलं? सोम वजा 2 2 सोम वजा 2 दिवस बरोबर किती आलं? काय केलं आपण? आपल्याला पाठीमागे जायचंय. 4 एप्रिल पासून 1 जानेवारीचा वार काढायचा का? तर 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो सर्वसाधारण वर्षामध्ये. आणि लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा येतात. म्हणून काय केलं आपण? हे जानेवारी 1 जानेवारी 30 दिवस शिल्लक त्याचे 30 प्लस मार्चचे 3 आणि एप्रिलचे 4. का तर फेब्रुवारीला 0 आहे इथं बरोबर. म्हणून बेरीज किती आली? 37. पण पाठीमागे आहे म्हणून -37. -37 7 म्हणजे किती आलं? -2 आलं. हे -2 जानेवारी. सोमवार मधून 2 मायनस करावं लागेल. किती आलं? शनिवार आलं. म्हणजे 53 वेळा वार कोणता असेल? शनिवार असेल. येते लक्षात? पेपर मध्ये गणित करताना डायरेक्ट गणित करायचं. जर समजा मी पेपर मध्ये गणित करत असेल तर हे काहीच मांडणार नाही. फक्त डायरेक्ट एक मांडेल. तुम्हाला काय कुठून कुठपर्यंत जायचंय? तर मला 4 एप्रिल पासून 1 जानेवारी पर्यंत जायचंय. म्हणून मी जानेवारीचे 30 दिवस प्लस मार्चचे 3 प्लस 4 वजा 37 डिवायडेड बाय 7 म्हणजे किती आलं? -2. म्हणून 53 वेळा जानेवारी 1 जानेवारी सोम वजा 2 बरोबर काय आलं? बस एवढंच गणित करेल. म्हणून 53 वेळा शनिवार.
पेपर मध्ये एवढंच गणित झालं पाहिजे, हे तोंडी होईल. एवढं फक्त कॅल्क्युलेशन एक स्टेपचं करावं लागेल. येतं लक्षात? बघा पुढचं गणित 11. फॅक्ट नंबर 11. आज 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे. आणखीन 5 दिवसांनी वैशालीचा 3रा वाढदिवस आहे. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला? ऑप्शन नंबर 1 रविवार, ऑप्शन नंबर 2 मंगळवार, ऑप्शन नंबर 3 सोमवार आणि ऑप्शन नंबर 4 शनिवार. आज काय आहे? 21 एप्रिल 2000. वार कोणता आहे? शुक्रवार. वार आहे शुक्रवार. तर तिचा जो जन्म आहे 5 दिवसांनी 3रा वाढदिवस होणार आहे. म्हणजे कोणत्या वर्षी वैशालीचा जन्म? वैशाली जन्म कोणत्या वर्षी? 1997. बरोबर का? 3रा वाढदिवस आहे या वर्षी, म्हणून जन्म कधी झाला? 97 ला. म्हणून दिवस बरोबर. अजून 5 दिवसांनी म्हणजे काय? +5. अजून 5 दिवसांनी म्हणजे काय होईल? +5 होईल. हे दिवसाचं. आता काय म्हणतं? 5 दिवसांनी 3रा वाढदिवस आहे. वाढदिवस किती आहे? 3रा आहे. वर्षाचं बघा, 3रा वाढदिवस आपल्याला जन्माच्या काढायचंय म्हणजे 3 वर्ष पाठीमागे जावं लागणार. बरोबर. पण याच्यामध्ये जन्म जर 97 ला झाला आणि आज जर 2020 असेल तर याच्यामध्ये लीप इयर आहे का? आहे. कुठलं? 2020 चं 29 फेब्रुवारी याच्यात मध्ये येणार का नाही? या दोघांच्या मध्ये. म्हणून 3 + 1. हे कसं आहे? आपल्याला पाठीमागे जायचंय म्हणून हे मायनस असेल. येतं लक्षात? आपल्याला पाठीमागे जायचंय म्हणून हे मायनस असेल. किती झालं? 3 + 1 4. 5 मधनं 4 गेलं. किती राहिलं? 1 राहिलं. 1 बाकी दिवस. म्हणून कोणाचा जन्म? वैशालीचा जन्म. बरोबर. शुक्रवार वजा 1 दिवस. काय आला? शुक्रवार मधनं 1 दिवस मायनस झाला. 1 प्लस झाला. 1 दिवस बाकी राहिला. शुक्रवार +1 म्हणजे किती आला? शनिवार. येते लक्षात? ऑप्शन नंबर 4. बस एवढंच नाही. तो काहीच केलं नाही मी. दुसरा प्रकारच काय टाकला नाही. काय केलं? दिवस किती मला पाहिजे? 5 दिवसांनी आहे म्हणतोय म्हणून 5 दिवस पुढे गेलं. पण तो काय म्हणतो? जन्माच्या वेळचा वार सांगा म्हणतोय. मग जन्माच्या वेळे म्हणजे 5 वर्ष. मला किती वर्ष पाठीमागे जायचंय? 3रा वाढदिवस आहे म्हणतोय. 3 वर्ष माझ्या पाठीमागे जावं लागेल. पण त्याच्यामध्ये लीप आहे का एखादं? तर आहे. लीप आहे. कुठलं आहे? 2000 चं एक लीप इयर आहे. म्हणून 3 प्लस लीप इयरचा 1 असं मला 4 दिवस पाठीमागे जावं लागेल. म्हणून 5 - 4 म्हणजे किती आलं? 1 आलं. 1 दिवस हे प्लस आहे म्हणून शुक्रवार अधिक 1 दिवस म्हणजेच काय असेल? शनिवार. हा त्या वैशालीच्या जन्माचा दिवस असेल. येते लक्षात? तिचा जन्म कोणत्या वारी झाला? शनिवारी झाला. बघा पुढचं. फॅक्ट नंबर 12. माझा जन्म 11 ऑगस्टला झाला. प्रदीप माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. या वर्षी स्वातंत्र्य दिन सोमवारी येतो. तर प्रदीपचा वाढदिवस या वर्षी खालीलपैकी कोणत्या वारी असेल? ऑप्शन नंबर 1 मंगळवार, ऑप्शन नंबर 2 बुधवार, ऑप्शन नंबर 3 गुरुवार आणि ऑप्शन नंबर 4 सोमवार. आज किती आहे? 11 ऑगस्ट.
बरोबर. 11 ऑगस्ट. माझा जन्म 11 ऑगस्टला झाला. प्रदीप माझ्यापेक्षा 11 दिवसांनी लहान आहे. 11 दिवसांनी लहान आहे म्हणजे 11 दिवसानंतर जन्मला. बरोबर. प्रदीप जो जन्मलेला आहे तो 11 दिवसानंतर त्याचा वाढदिवस येणार आहे. म्हणून माझा जन्म 11 ऑगस्ट. प्रदीपचा जन्म प्रदीप किती दिवसांनी लहान आहे? 11 दिवसांनी. म्हणजे 11 दिवसानंतर येईल का? 11 + 11 म्हणजे किती? 22 ऑगस्ट. काय म्हणते? 15 स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन म्हणजेच काय? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट कुठला वार आहे? सोमवार. सोमवार. तर 22 ऑगस्टचा वार काढायचा आपल्याला. 15 + 7 15 + 7 22 म्हणजे एकच आठवडा पुढे. म्हणजे 22 ऑगस्टला पण कुठला वार असेल? सोमवारच असेल. येते लक्षात? 15 ऑगस्टला जर सोमवार तर एकच आठवडा पुढे आहे. 15 + 7 15 + 7 22. 22 ऑगस्टला पण सोमवारच असेल. ऑप्शन नंबर 4 बरोबर. येते लक्षात? माझा जन्म 11 ऑगस्टला आहे. प्रदीपचा जन्म 11 दिवसानंतर झालाय माझ्यानंतर. म्हणजे प्रदीपचा जो जन्म असेल तो 22 ऑगस्टला झालेला असेल. आणि मग 15 ऑगस्टला सोमवार आहे तर 22 ऑगस्टला पण कुठला वार असेल? सोमवार असेल. बघा पुढचं. टाइप नंबर 13. 15 फेब्रुवारी 2004 रोजी रविवार होता. तर त्या महिन्यात 5 वेळा कोणता वार असेल? ऑप्शन नंबर 1 बुधवार, ऑप्शन नंबर 2 शुक्रवार, ऑप्शन नंबर 3 रविवार आणि ऑप्शन नंबर 4 सोमवार. सोपं आहे. 2004 हे कसलं वर्ष आहे? लीप इयर. लीप वर्ष. का? तर याला 4 ने भागतात. बरोबर. 4 ने भागतात म्हणजेच काय? तर फेब्रुवारीचे किती दिवस असतील? 28 दिवस. फेब्रुवारी किती दिवसाचा असेल? 29 दिवस. लीप इयर आहे म्हणून हा 29 दिवसाचा फेब्रुवारी. बरोबर. 29 दिवसाचा जर फेब्रुवारी असेल तर याच्यामध्ये 5 वेळा वार कुठला येईल? 1 तारखेचा वार जो असतो तो 5 वेळा येईल. म्हणजे 1 8 15 22 29 वार 5. 1 8 15 22 आणि 29 तारखेचा वार जो आहे तो 5 वेळा असतो. मग आपल्याला त्यांनी दिले 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी वार कोणता आहे? रविवार आहे. मग 5 वेळा वार कोणता येईल? रविवारी. म्हणून 5 वेळा वार. रविवार. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात. लीप इयर आहे. फेब्रुवारीचे 29 दिवस असतील म्हणजे 1 तारखेचा वार जो असतो तो 5 वेळा असेल. 1 8 15 22 आणि 29 या तारखेचे वार 5 वेळा येईल. जर 15 तारखेला जर रविवार असेल तर 5 वेळा वार कुठला असेल? रविवार असेल. येते लक्षात. अशा पद्धतीनं हे टाइप होते. याच्यामध्ये तुम्हाला 30 31 ची बेरीज कुठेही दिसणार नाही. फक्त थोड्या आकड्यांची बेरीज दिसेल. इथं फक्त चिन्ह महत्वाची आहे. जर पुढे जायचं असेल तर प्लस चिन्ह घ्यायचं, पाठी जायचं असेल मायनस चिन्ह घ्यायचं. बस एका स्टेप मध्ये याची गणित सॉल्व्ह होतात.
फक्त एक आहे की तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एकदा जर तुमची प्रॉपर प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला एका स्टेप मध्ये उत्तर येतील आणि बरोबर अचूक उत्तर तुम्हाला काढता येईल. कधी याचं उत्तर तुमचं चुकणार नाही. त्याच्यामुळं ही जी आहे, ही जी मेथड आहे थोडीशी समजून घ्या. पुढं कधी जायचं, पाठीमध्ये कधी यायचं. त्याच्यामुळे सगळ्यात कमी वेळ यायला लागतो. नाही तर 30-31 भेटत जर करत बसले तर तुम्हाला गणिताला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, या मेथडनं जा. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित बघा, कशा पद्धतीने सोडवलाय, याची मेथड कशी दिली आहे, कधी पुढे गेल्यावर प्लस आहे. प्रत्येक वेळा जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा प्लस मांडलेलं जातं, मायनस कधी येतं, काय बेरीज कशी काढली, बाकी दिवस कसे काढले, ऍड कसे केले, हे मात्र थोडं केअरफुली बघा. याच्यामध्ये जी किरण मॅथ्स हा टेलिग्राम चॅनल आहे, तसेच जी किरण मॅथ्स हा युट्यूब चॅनल आहे. याच्यावरती जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत त्याचे प्रश्न डायरेक्ट टाकले जातात. 21च्या माध्यमातून टाकतोय आपण याच्यामध्ये. हे पण बघत चला, तुम्हाला डायरेक्ट अप्रोच येत जाईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा डायरेक्ट मेथड हे तुम्हाला कळेल. म्हणजे बॅचच्या व्हिडिओ बरोबर तुम्हाला हे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला म्हणजे पेपरमध्ये ऑन द स्पॉट कशा पद्धतीने प्रश्न सोडवावा हे तुम्हाला लगेच कळेल. काही प्रश्न अवघड असेल, तुम्हाला येत नसेल तर तुम्ही याच्यावरती या व्हॉट्सअपवरती विचारू शकता. प्रश्न अवघड वाटतो हे ते लक्षात बघा. पुढच्या व्हिडिओ